हॅलो, कुठे निघालीस? तू म्हणलीस ना पसारा आवरून घे, आवरून घेते. अरे वा, पण एवढा सगळा पसारा या सॅक मध्ये मावणार आहे का? अगं माई, नाही मावला तर नवीन बॅग घ्यायची. आणि मी काही एकटी पसारा आवरणार नाही, मी सगळ्यांना कामाला लावणार आहे. ज्यांचा पसारा जास्त असेल त्यांनी घ्याव्यात एक्स्ट्रा बॅग्स. आणि कसं आहे ना माई, मी एकटीने घातलेला नाहीये हा पसारा. ऑफकोर्स आय नो, एकदम मान्य आहे. पण तू जो प्रयत्न करतेस ना, त्यासाठी तुला शाबासकी. अशी पहल करणं सोपं नसतं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. कशी चाललीस मुंबईला? आणि मला सांगायचं नाहीस का? डबा तरी दिला असता ना मी. अगं सॉरी माई, खरंच सॉरी. माझं अचानक ठरलं ना. आणि डोंट वरी, मी मॉलला वगैरे खाऊन घेईन काहीतरी. हा, डोंट वरी. रोकड्या गाडी पण पाठवतो, येईल आता. अरे गाडी पण आली. चल येते मी. मुंबईला कळवलंस का? नाही, पण मी सांगेन नंतर. अगं मग डॉक्टरला तरी सांगितलंस का? माई, मला असं वाटतं की काही गोष्टी माझ्या मी हँडल करायला हव्या. मी करेन सगळं व्यवस्थित. ओके. फोन कर मला. बाय. हाँ मई बोल. हा, अरे जरा खाली येतोस का? काय ग, काही सिरियस आहे का? सिरियस नाही आहे, पण महत्वाचं आहे. बर बर, आलोच. ओके. काय ग, काय झालं? अरे मी तू मुंबईला गेली. काय? हो. मुंबईला? आत्ता वर आली होती मला भेटायला, कान दुखतो म्हणून. म्हणजे जरा तिचा मूड ऑफ वाटत होता, पण असं तडकाफडकी असं करेल वाटलं नव्हतं. आता मितू आहे ती अचानक आणि तडकाफडकीत जाणार ना. हो, पण अशी एकटीच गेली त्यांना भेटायला? हो ना. पण म्हणजे काय काय वाटतं तुला आता? काय माहित नाही आता, म्हणजे कॉन्फिडंट वाटत होती, पण आतून घाबरली पण असेल ना. तू फोन करतोस का तिला? हा, मी फोन करतो. हा. ती आता तशी ऋषीकडेच असेल ना. ऋषी? अगं नाही, माझा एक मित्र आहे, कानांचा डॉक्टर आहे, तर त्याच्याकडे पाठवलं मी तिला आज. त्याच्याकडे असेल, मग तिला विचारतो काय. हाय. काय रे? हा, तू कानांच्या डॉक्टरकडेच आहेस ना? नाही नाही, मला एक अर्जंट काम आलं म्हणून मी मुंबईला आली आहे. हो, पण कान दुखतोय ना तुझा, मग आज जाऊन यायचं त्याकडे. नाही नाही, म्हणजे मी मुंबईला यायचं ठरवलं आणि अचानक थांबला कान दुखायचा. हो का? बर, मग मी येऊ का तुझ्यासोबत? नाही नाही, नको. म्हणजे मी जाईन, तू तू काळजी करू नकोस. नाही, तसं नाही, म्हणजे तू शांतपणे विचार कर, घाई करू नकोस. म्हणजे तू खूप मोठी स्टेप उचललीस खरं, म्हणजे टेन्शन येऊ शकतं. काही काय, मला काही टेन्शन वगैरे आलेलं नाहीये. मी कॉन्फिडंट आहे, मी एकदम.
आणि मी काही आता लहान नाहीये, मी करू शकते माझ्या माझ्या गोष्टी हँडल करेन. मी सगळं व्यवस्थित करेन. तू तू माझ्यावर अविश्वास दाखवू नकोस. अगं मी अविश्वास दाखवत नाहीये, मी फक्त म्हणतोय की टेन्शन आलं असेल तर मी येतो ना तुझ्यासोबत, नाही का? हे बघ, मी एक मोठा डिसिजन घेतलाय आणि तो मला तडीच न्यायचा आहे. ओके? बर ठीक आहे, पण मग मी काय करू? मला नाही माहिती, तुला हवं ते कर. आपण दुसऱ्यावर आपलं म्हणणं लादू शकत नाही कधीच. क्या हुआ? नाही, मला आता म्हणाली की तुला हवं ते कर. काय करायचं मी? ती तुला हवं ते कर असं म्हणाली, मग तू हवं ते कर ना. नमस्कार माई, मी नलिनी बोलतेय. अगं बरं झालं नलिनी तू फोन केलास, मी तुला करणारच होते. किती गोड दिसत होती मैत्री तुझ्या साडीमध्ये. हो ना, म्हणून तर मी दृष्ट पण काढली तिची. अगं बाई हो का? पण साडी नेसल्यामुळे तिला वाटत होतं की आता आपण खूप मोठे झालो. एकदम साखरपुडा कधी करायचा वगैरे बोलत होती. हो म्हणजे माई सॉरी, आमचा तसा विषय झाला इथे. म्हणजे आम्ही तिला फक्त तिची इच्छा विचारली, हा बाकी काही नाही. पण तुम्हाला विचारल्याशिवाय, तुमच्या संमतीशिवाय आम्ही कुठलंच पाऊल उचलणार नाही आहोत. म्हणजे तुम्ही उगाच काहीतरी असं म्हणजे वेगळा अर्थ काढून गैरसमज करून घेऊ नका, एवढंच. अगं काय कमाल करतेस तू. इतक्या आनंदाच्या बातमीचा मी काय वेगळा अर्थ काढणार आहे? वेडी आहेस का? नाही म्हणजे असं नको ना वाटायला की आमची मुलाकडची बाजू आहे तर आम्ही आमच्या मनाप्रमाणे सगळं ठरवतोय आणि करतोय, असं नको. असं काहीही मला वाटलेलं नाहीये, तू चिंता करू नको. बरं माई, आज ना यांना वेळ होता तर आम्ही म्हणत होतो की तुमच्याशी एकदा येऊन जरा बोलायचं. तर येऊ का घरी? म्हणजे तुम्ही आहात का? अगं आहे ना, मी घरीच आहे, या तुम्ही जरूर या. वाट बघते मी. ठेवते हा. ओके. अच्छा. एक ग्रिल सँडविच दे सदाशिव. जा ना. काय ऐश्वर्या, काय मग गाली गुलाब फुललेला दिसतोय. अगदी गालातल्या गालात हसत चॅटिंग चाललंय कोणाशी तरी. मी कुठे असते? हो आयशू, डोंट लाय, वी आर ऑब्झर्विंग यू. सांग काय चाललंय? काही नाही, गौरांचं फॅन पेज बघत होते. गौरांग? हा कोण गौरांग? काय? गौरांग माहिती नाहीये तुला? नाही माहिती. स्वप्नांचा कुतुब मिनार सिरियलचा हिरो गौरांग. डिस्गस्टिंग. It's so amazing. I like him so much. नाही सोना, ऍज अन ऍक्टर
आय लाईक हिम. ठीक आहे का सांगू शकतो पण तुलाही आवडायला लागलाय वाटतं गौरांग. मला आवडतोस तो. नाही ग आवडतोय म्हणजे तसा आवडायला लागलाय का? तसा तो सगळ्याच मुलींना आवडतो. खोळी आहे कधी? अगं बाळा तसं म्हणजे तुला प्रेम जडलंय का त्याच्यावर? हं? काय बोलताय गुरु, तू तुझे कानातले किती छान आहेत ग. ए नाही 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 आयुष्य, सांग सांग सांग. नाही, नाही, नाही. काय सांगू? हे आलायस तू इथे? अगं तू तू डायरेक्ट आम्हाला न सांगता निघालीस मुंबईला, म्हणून मी काळजी वाटली म्हणून निघालो आलो. काळजी वाटली म्हणजे मी लहान आहे का? मी लहान आहे, मी इथे एकटी नाही का येऊ शकत मुंबईला? नाही तसं नाही. नाही नाही तसं नाही तर मग कसं आहे? असंच आहे, मला कळतंय ना. मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते यावर कोणाचा विश्वासच नाहीये ना. सगळेजण लहान समजतात मला. तूच म्हणला होतास ना की मी समजूतदार आहे, मला सगळं कळतं, मी सगळ्या गोष्टी हँडल करू शकते. मग आता वेळ आली तर मग मला का नाही हँडल करू ते गोष्टी माझ्या? मग मी करू शकते ना, मी एकटी करू शकते ना सगळं. कशाला आलायस तू इकडे? आणि कोणी दिला ऍड्रेस? कोणी दिला तुला? माईने दिला असणार ना. माहिती होतं मी ना, माईला काहीच सांगायला नको होतं की मी मुंबईला येते. प्रॉब्लेम काय ना, कुणाचा माझ्यावर विश्वास नाहीये. तुला माहिती, मी इथे जेव्हा आले ना तेव्हा मी डोक्यात असं व्यवस्थित प्लॅन तयार केला होता. मला माहिती होतं की मी काय करणार आहे. इथे तू दिसलास आणि सगळा प्रॉब्लेम झाला. अशी खिचडी झाली आहे डोक्यात, माहितीये? का आलास तू? मी ना सगळ्या लोकांनी एकटीने काही करू नये हे ठरवलेलंच आहे. काल आता मी का आलो? कसं असतं, हायपर झालेल्या माणसांना मिठी मारली ना की ते 2 मिनिटात त्यांचे प्रॉब्लेम विसरून जातात. असं कोणी म्हणून ठेवलंय माहितीये का? काय मीच? अगं संत मैत्रेयीने म्हणून ठेवलंय. काय संत मैत्रेयी? तुम्हीच बोलणार आणि तुम्हीच असं वागणार, याला काय अर्थ आहे का? हा, कसं होणार आहे जगाचं? चल. जायचं ना? चल. येस मॅम, हाऊ मे हेल्प? आई बाबा पाहिजेत. सॉरी. डोंट बी. हॅलो. हॅलो. ऍक्च्युली अभय परसनीस आणि अनघा परसनीस आहेत, त्यांना भेटायचं होतं. ओके. ऍक्च्युली ते ओटी मध्ये आहे सर, थोडा टाइम लागेल. ओके. अपॉइंटमेंट आहे का? अपॉइंटमेंट नाही. पेशंट आहे का कोणी?
नाही पेशंट नाही ऍक्च्युली काय आहे, ही आहे ना ही त्यांची सौमित्र. मी डॉक्टर सौमित्र. ओके. एक मिनिट, माझं कार्ड BHMS. ओके. डॉक्टरांना भेटायचं होतं. ओके. आजची अपॉइंटमेंट तुम्हाला भेटू शकत नाही सर. पुढच्या गुरुवारची आहे, चालेल का? 4:30ची. कसं करायचं? गुरुवार म्हणते मी. सांगतो हा. मैत्री आलो मैत्री, आपण नंतर जाऊयात ना. ते ऑपरेशन चालू असेल तर ती सांगते ना. थांब अगं, ऑपरेशन थिएटर मध्ये असं घुसू नये. चालू आहे ना ऑपरेशन, ते आपण थांबू ना थोडा वेळ, हरकत काय? हो मॅडम, हो मॅडम, हो सर, कुठे चाललात? अहो, थांब, हो मॅडम. तिला घेऊन येतो. हो. मी डॉक्टरच आहे. सगळे इन्स्ट्रुमेंट जागेवर आहेत. आय डोंट वॉन्ट एनी सरप्राइजेस. No, sir. Everything in its own place. Patient is induced. You can start now. आई, बाबा, मी लग्न करतेय. माझी मुलगी नाही ती. माझी पण मुलगी नाहीये. I just got married, sir. माझी मुलगी आहे. आमची. केबिन मध्ये जाऊन बस. ऑपरेशन संपवून येतो. ओके. आय एम सॉरी. सॉरी मॅडम. अरे, मी पण सॉरी. सॉरी, साहेबांची मुलगी होती, आम्हाला माहित नव्हतं. हो नाही ठीक आहे. पण प्लीज त्यांना सांगा, असं कधी करू नका, आता आमची नोकरी झाली. हो, मी सांगतो तिला. आणि डॉक्टर मॅडमने हेही सांगा की आम्ही तुम्हाला अडवलं होतं, नाहीतर उगाच आमच्यावर तापायचे. नाही, मी बोलतो. सॉरी. खूप भारी वाटते, मला खूप भारी वाटते. मी हॉस्पिटल सगळं आहे. सांगून टाकलं, तुला कळतंय का? खूप मोठी गोष्ट आहे. मला हलका हलका वाटतंय. काय होतं? अरे काय होतं काय, मी डायरेक्ट गेले आणि फुल डेअरिंग मध्ये सगळं सांगून टाकलं. सगळं टेन्शन गेलं. अगं टेन्शन गेलं काय? मी तू टेन्शन आलंय आता. हे बघ, आपण अजूनही त्यांच्याशी बोललेलो नाही. बघ, जे काही होईल ते आपण पुढचं पुढे बघून घेऊ. ओके? अगं एवढा महत्वाचा इश्यू तू एवढं लाईटली का घेतेस मला कळत नाही. लाईटली कुठे घेते मी? हे बघ कसं आहे, जेवणात एखादी कडू भाजी आली की आपण काय करतो? आपण ती भाजी घेतो आणि पचकन खाऊन टाकतो, म्हणजे पुढचं जेवण गोड लागतं. कळलं का? काय जेवण गोड वगैरे? इथं दातात खडा आलाय माझ्या. काय उपयोग नाही बोलू. आणि आपलं लग्न काय कडू भाजी आहे का ग? अरे कडू म्हणजे त्यांच्यासाठी कडू आहे. आणि खरं तर मीच त्यांच्यासाठी कडू विषय ना, त्यामुळे जाऊ दे.